बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये एक मोठी माहिती आहे समोर येते। आरोपीला 27 जानेवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आलेली आहे। 4 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला 27 जानेवारीपर्यंत न्यायालयाने कोठडी सुनावली आहे। नाही, मी आज वकालतनामा दाखल केला आहे आरोपी विक्टिम तर्फे आणि असिस्ट टू पीपी असंच मी ऍप्लिकेशन केलंय। साहेबांनी अलाव केलंय तोच आणि पीपी साहेबांनी ते खूप चांगला आर्ग्युमेंट केलंय। आज 27 पर्यंत त्यांना पीसी दिले। सर काय आरोप आहे त्यांच्यावर? आरोप म्हणजे असं FIR चे जे पॉस्कोचा कायदा लावलाय आणि BNS मध्ये जे नवीन कायदा आहे ना तोच लावलाय। त्याच्यामध्ये आता मॅटर अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे। इन्व्हेस्टिगेशन असे नंतर काय ते होतं मी तुम्हाला सांगतो। नक्की थोडक्यात काय प्रकार घडला होता हे सांगा। प्रकारच म्हणजे की आता मॅटर तुम्हाला हे माहिती आहे की सर्वांना की अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे आणि हे कायदा जास्त लहान मुलीच्या संबंधित आहे आणि ते पॉस्कोचं मॅटर आहे। ते मी आता सांगू शकत नाही पूर्ण तुम्हाला जेव्हापर्यंत ते इन्व्हेस्टिगेशन होईल ना। म्हणजे कोणासाठी अपियर झाले? मी आज विक्टिम साठी अपियर तुमचं नाव सर? आरोपी वकील पत्र कोणी घेतलं होतं का? कोणी काही त्याच्याबद्दल विरोध केला? नाही, एक मॅडम होती कोर्टासमोर, पण त्यांचे नाव काय आहे, त्यांची काय परिस्थिती आहे मी सांगू शकत नाही आता। ठीक आहे. सर, तुमचं नाव काय? माझे आडनाव पांडे, ऍडव्होकेट एम डी पांडे। आरोपीला वकील कोर्टाने दिला का? नाही, असंच नाही, वकील